प्रियंका. शंखनाद प्रस्तुत सल्ला डॉक्टर या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जसा अन्न त्यासी तसा गुण, अन्नेची होतो बुद्धीचे मूळ. म्हणजेच आपण जे अन्न सेवन करतो त्याचा आपल्या शरीरावर, मनावर आणि बुद्धीवर थेट परिणाम होतो. शुद्ध अन्न केवळ शरीराला पोषण देत नाही, तर आपले विचार, चित्त आणि संपूर्ण जीवन अधिक सकारात्मक आणि निर्मळ बनवते. आहार शुद्ध असे जिथे, तिथं चित्त शुद्ध राहो सदैव. याचा अर्थ असा की जिथे आहार शुद्ध आणि सात्विक आहे, तिथं मन आणि आत्मा शुद्ध राहतात. यामुळे आपल्या जीवनात शांती, समाधान आणि स्थिरता येते. आजच्या युगात चुकीच्या आहार पद्धती आणि अपुऱ्या माहितीमुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. या सर्व समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि शुद्ध आहाराचे महत्व समजून घेण्यासाठी आपण आहार तज्ञ डॉक्टर कविता बक्षी यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅम. शंखनाद प्रस्तुत सल्ला डॉक्टर या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मॅम, आहाराचे आपल्या जीवनातील महत्व काय आहे ते सांगा. मी डॉक्टर कविता बक्षी, आहार तज्ञ. आहार हा निरोगी व सुदृढ जीवन जगण्यासाठी आहे. अगदी बरोबर. आणि वाढीसाठी, मग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, जसं आता आपण कोरोना काळात पाहिलं की प्रतिकार शक्तीचं किती महत्व आहे. अगदी बरोबर. तर त्यासाठी मग आपल्या वाढीसाठी, मग आपल्या जसं आपलं केस म्हणा, स्किन म्हणा, कुठल्याही गोष्टीसाठी आणि आपण दिवसभर सक्रिय राहण्यासाठी जी आपल्याला ऊर्जा मिळते ती आपल्याला आहारातूनच मिळते. आणि समजा काही काळाने आहार आपण चुकीचा घेतला किंवा कमी घेतला तर कुपोषण, लठ्ठपणा, मग हृदयविकार, हे जे आहाराशी निगडित गोष्टी आहेत त्या होतात. मजबूत नाही होऊ शकत आपण. म्हणजे मजबूत करायला किंवा आपल्याला कुठल्या रोगाच्या विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी पण आपल्याला आहाराची खूप गरज आहे. तर आहार हा अतिशय महत्वाचा आहे. आणि आपण म्हणजे आपण साधारण झोपलो तरी त्याला आपल्याला ऊर्जा लागते. तर आपण आहारच घेतला नाही तर आपल्याला ऊर्जा कुठून मिळणार? तर ही आपल्याला आहार हा अतिशय महत्वाचा आहे. ओके. मला सांगा की वेगवेगळ्या वयोगटांसाठी आहारात बदल करणं किती गरजेचं आहे? आपल्याला काय वाटतं आणि कोणकोणतं ते बदल करायला आपण हवं? आता वयोगट तसं आपल्याला पूर्ण कुठलाही वयोगट असो, आपण सकस आहार घेतला पाहिजे किंवा संतुलित आहार घेतला पाहिजे. पण त्या वयाची ती मागणी असते. जसं आता बाळ आहे छोटं, तर त्याला आता 1 वर्षात दात यायला लागले की मग त्याला कॅल्शियमची गरज भासते. तर मग आपण दुधाचे पदार्थ म्हणा किंवा नाचणी म्हणा, अशी आपण त्याला लापशी पेज देत जातो. मग हळूहळू बाळ खेळायला लागतं. तर खेळायला लागलं तर त्याला ऊर्जा आणि प्रथिने याची गरज असते. तर जसं अंडी आहे आणि दुधाचे पदार्थ आहे आणि नॉनव्हेज गोष्टी आहेत, जसं फिश आहे, चिकन आहे. पण समजा कोणी असं असेल की जे नॉन व्हेजिटेरियन नाहीये किंवा एगिटेरियन पण नाहीये, म्हणजे अंड सुद्धा नाही खात, तर मग त्यांच्यासाठी आपल्याला कम्प्लीट प्रोटीन देणं थोडं कठीण जातं. तर मग अशा वेळेस आपण काय करतो, म्युच्युअल सप्लिमेंटेशन. की जसं आपली खिचडी आहे एक साधारण उदाहरण, की तांदूळ प्रोटीन जसं बनलं असतं अमिनो ऍसिड पासून, तर जसं आपण तांदूळ आणि डाळ हे एका ह्याच्यात एक अमिनो ऍसिड कमी आहे तर दुसऱ्या ह्याच्यात दुसरं, पण आपण ते एकत्र शिजवलं तर कम्प्लीट प्रोटीन असं होतं. अगदी बरोबर. तर त्याच्यामुळे हे म्युच्युअल सप्लिमेंटेशन, आणि आपलं हे म्हणजे आपलं वर्षानुवर्ष चालत आलंय की लहान बाळ झालं की आपण डाळ आणि तांदूळ भाजतो आणि त्याचं पेज करून आपण मुलांना पाचतो. तर हे प्रथिने आणि ऊर्जा हे त्या काळात गरजेचं असतं. मग जशी जशी मुलं वाढत जातात आणि जसं किशोरी वयात येतात, आता आपण म्हटलं तर त्याच्यात हॉर्मोनल चेंजेस असतात. मग मुलींना जसं मानसिक पाळी येते तर तेव्हा मग सकस आणि संतुलित आहारासोबत लोहाची गरज असते. तर कारण की त्यांची मासिक पाळी सुरू होते तर लोह कमी व्हायची शक्यता वाढते शरीरात. तर मग त्यावेळेस आपण त्यांना जसं नाचणी आहे किंवा आळीव आहे. आळीव हे बरेच लोकांना माहिती नाहीये. आपण हे युजली लॅक्टेशन म्हणजे जेव्हा दूध म्हणजे आई जेव्हा बाळाला दूध पाजते तेव्हा त्या काळामध्ये आळीवाचे लाडू दिले जातात. पण इतर वेळेस हे लाडू द्यायला हवे किंवा याची खीर खायला हवी, हे अजून एवढी जागरूकता आलेली नाहीये. तर आपण हे आळीव देऊ शकतो. मग पालेभाज्या ह्याच्यात टाकू शकतो की मुलांना म्हणजे मुलींना ते लोह, आणि त्या लोहासोबत आपल्याला व्हिटॅमिन
सी देणं गरजेचं आहे. ओके. नाहीतर लोह हे अब्झॉर्बच होत नाही. म्हणजे आपण ते जरी खाल्लं तरी ते अब्झॉर्ब होत नाही. ओके. तर जसं आपला आवळा आहे, लिंबू आहे, तर या लोकल गोष्टी खायची या लोकांना सवय घालायला हवी. ओके. तर हे आपलं झालं किशोरी वयात. हा. मग आपण येतो वृद्धावस्थेत. तर वृद्धावस्थेमध्ये असं होतं की शारीरिक तक्रारी असतात आणि सकस आहार आणि आहाराची पोषकतेची सगळ्याची कमी, म्हणजे हळूहळू जेवण कमी होत जातं, बरोबर, आपण मोठं झालं की. पण मग इथे आपल्याला समजा पोटाच्या तक्रार किंवा दातांचंही असतं, तर मग अशा वेळेस आपण पाहायचं की मऊ अन्न. ओके. पण पॉट मील म्हणजे एका ह्याच्यात, जसं खिचडी आहे भाज्या टाकून, है ना, मग मऊ भात आहे किंवा मग वरणातली फळ आहे की जे मऊ आहे आणि पचवायला असं ते हलकं असायला पाहिजे. हलकं असायला पाहिजे, कारण की या वयामध्ये पाचन कमीच होतं आणि पचवायलाही त्रास होतो. ओके. मग तसंच फिजिओलॉजिकल चेंजेस जेव्हा होतात की प्रेग्नन्सी येते, मग लॅक्टेशन येतं, मग त्या काळामध्ये तुम्हाला प्रथिनांची गरज पडते, कॅल्शियमची, फोलिक ऍसिडची. तर मग भरपूर भाज्या, दुधाच्या. आणि आपल्याकडे तसा आपण समजा पारंपरिक हे फॉलो केलं तर आपण ते व्यवस्थित, पण आता आपण थोडं वेस्टर्नाइज होत चाललोय. तर त्याच्यामुळे आपण जसं मला आठवतं की माझी आजी, माझे जेव्हा बाळ झालं तेव्हा ती मला सकाळी उठून खसखसेचा शिरा, डिंकाचे लाडू हे खाल्लेच पाहिजे. हा, किंवा पान, जेवण झाल्यावर पान की ते पचायला बरोबर हे होतं, तर ते खाल्लंच पाहिजे. आता ते आपण द्यायला गेलो होतो की नाही, हे नाही चालत, हे वेट गेन होईल असं. तर मग त्याच्यामुळे आपण समजा पारंपरिक गोष्टी फॉलो करत गेलो तर हे जास्त, माझ्या हिशोबाने हे जास्त बेटर आहे. ओके. तर असं आपल्याला थोडे थोडे चेंजेस, तसं पूर्ण संतुलित आहार घ्यायला हवा, पण हे थोडे थोडे चेंजेस आपल्याला करायला लागतात. ओके. मला सांगा की या आधुनिक युगामध्ये आपल्याला निरोगी राहण्यासाठी म्हणजे कोणते पदार्थ जास्त महत्वाचे असतात? आता आधुनिक हेच एक विचित्र शब्द आहे, कारण की आपण जरा जास्तच आधुनिक झालोय. तर आजची पिढी जी आहे फास्ट फूड आणि जंक फूड हे सगळ्यात म्हणजे मोठं कारण आहे की जे आपण डायबिटीज मध्ये नंबर 1 होतोय, आपण हायपर टेन्शन मध्ये नंबर 1 होतोय, म्हणजे बाकी आपण इकॉनॉमी हे ते सोडून आपण रोगांमध्ये नंबर 1 होतोय. तर हे जंक फूड आणि हे मोठं कारण आहे. तर याच्यामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे की आता जंक फूड म्हटलं की त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो व्हाईट घोस्ट 3 की साखर, मीठ, मैदा. ओके. हे 3 भूत आहे, पांढरे भूत असं आम्ही म्हणतो. ओके. की ते तुमच्या म्हणजे तुम्हाला ते रोग आणल्याशिवाय राहणारच नाही. तर जसं साखर, प्रमाणापेक्षा कुठलीही गोष्ट जास्त, आपण साखर किती घ्यायला हवी? आपण साखर आपली जे कॅलरीज घेतो, समजा आपण 2000 घेतल्या तर त्याच्या 10% म्हणजे 20 ग्रॅम. आपण तेवढं नाही घेत, आपण गोड खातो आणि गोड खाण्यापेक्षा त्याचंही थोडीशी जागरूकता वाढली आहे. पण चहा, कॉफी, आता ही जी ऍडोलेसंटची ही पिढी आहे, चहा कॉफीच्या मोठ्या मोठ्या सीसीडी लागलेल्या आहेत आणि कॉफीचा कप केवढा असतो? एवढा. हा कॉफीचा कप एवढा असतो, बरोबर. तर त्याच्यामध्ये साखर जाणारच. तर साखरेचं प्रमाण आटोक्यात आणणं. ओके. मग दुसरं मीठ. आता जसं आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, WHO आपण ज्याला म्हणतो, तर ते सांगतात आपल्याला की 5 ग्राम मीठ घ्या दिवसाला. आणि असा रिसर्च आहे की भारतीय हे 12 ते 13 म्हणजे लिटरली ट्रिपल आपण मीठ खातोय. ओके. आणि हे का बरं? प्रोसेस फूड. आणि आपलं क्विझिनच तसं आहे, जसं लोणची, मग पापड खायला हरकत नाही, पण त्याचं आपण पोर्शन साईज मेंटेन करायला पाहिजे. ओके. की म्हणजे दिवसातून आपण किती घ्यायला हवं? 5 ग्रामच्या वर नको. ओके. आणि आपल्या ज्या म्हणजे स्वयंपाक करायची जी पद्धत आहे, जसं आपण कुठे आपण हे कापू शकतो मीठ, एक तर वरून घेऊ नये, खूप जास्त लोणची खाऊ नये, कमी प्रमाणात खाऊ नाही म्हणत नाही आम्ही, कुठलंच निगेटिव्ह आहे नाही, खाऊ पण थोडंसं प्रमाणात. ओके. तर हे केलं वरून, मग लोणच्या मधली मीठ, किंवा आपण कणिक पोळ्या करतो तर त्याची कणिक भिजवतो, तर आपल्या इथलं परंपरा अशी आहे की आपण त्याच्यात थोडं मीठ टाकतो. ओके. मग काही कम्युनिटीज अशा आहे की भातामध्ये मीठ टाकतात. तर या ज्या वरच्या मीठ टाकायची जी सवय आहे ती आपण कमी करायला हवी किंवा बंदच करायला हवी माझ्या हिशोबाने. कारण की आधीची जी परंपरा होती त्याच्यात त्या लोकांना त्यांची जी लाईफस्टाईल होती, तर ते काम म्हणजे कष्टाळू शरीर होतं, तर त्याच्यामुळे यांनी हे जे सगळं खायचे ते पचून जायचं. आता आपल्याकडे सगळे इक्विपमेंट्स आहे,
आपल्याकडे बायका आहे, हा आपण काहीच म्हणजे आपण काम काम या दृष्टीने असं म्हणजे हम्म. एक्सरसाइज या दृष्टीने आपण काहीच करत नाही. अगदी बरोबर. बरोबर. तर या सगळ्या सोबत आपल्याला मिठाकडे लक्ष देणं हम्म. आणि मैदा, बेकरी प्रोडक्ट्स किंवा आपले हे जे काय पिझ्झाज, हम्म. पास्ताज, हे सगळं मैद्याचं आहे ओके. आणि मैद्यासारखं हार्मफुल काही नाही. अच्छा. तर हे आपल्याला टाळायला हवं. या पिढीला असं म्हणत नाही मी खाऊ नका, पण एखाद वेळेस लिमिट मध्ये. मधून मधून लिमिटमध्ये, मॉडरेशन मध्ये खायला हवं. ओके. हा, अगदीच बंद करा नाही म्हणू शकत, कारण की आता त्यांच्या जिभेला ती चव झाली आहे आणि आपण नाही म्हटलं तर ते जास्ती करणार. हा. तर ते कमी करा. हा. बरोबर. ओके. तर या गोष्टी. मग पाणी. हा. पाणी खूप कमी पिलं जातं. जसं पाणी असं सांगितलं जातं की 8 ते 10 ग्लास घ्या, नाही पित आपण. ओके. हा, दिवसातून कितीदा पाणी प्यायला हवं आणि त्याचं महत्व काय ते सुद्धा सांगा. हा, तर जसं आपण 8 ते 10 ग्लासेस, आपल्याला WHO सांगतो की 8 ते 10 ग्लासेस पाणी प्या हा. आणि त्यानंतरही समजा तहान लागली तर तुम्ही पिऊ शकता. हा सोपा मंत्र की ओके. तहान लागली तर प्या. आणि पाणी कसं हे जीवन आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपण जेवलो नाही 2 दिवस तर चालतं, पण पाण्याशिवाय आपण राहू नाही राहू नाही शकत. शकत. हा, तर पाणी आपल्याला पाचनासाठी मदत करतं. मग पाणी आपल्या ब्लड सर्क्युलेशन साठी मदत करतं. मग आपल्या शरीरात जे टॉक्सिक सबस्टन्स किंवा विषारी हे असतं ते बाहेर काढायला मदत करतं. हा. मग शरीराचं तापमान ते मेंटेन करायला मदत करतं. तर पाण्याचे खूप गोष्टी, आपण आहाराबद्दल बोलतो पण पाणी कधी आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. हा. तर आता आम्ही प्रमोट करतो की जिथे आपण म्हणतो संतुलित आहार, तर तिथे 1 ग्लास पाण्याचा ठेवलाच पाहिजे. तर या हिशोबाने आपण पाणी पण प्यायला पाहिजे. ओके. म्हणजे आपल्या आहारासोबतच पाण्याचंही पाण्याचंच तितकंच महत्व आहे, व्यायामाचं तितकंच महत्व आहे. ओके. कारण की नुसतं आपण आहाराकडे पाहून नाही होत. व्यायाम आहे. व्यायाम नाही केला तर तुम्ही जे खाल्लंय ते पचणार नाही, मग ते तुमच्या शरीरात डिपॉझिट होणार. ओके. मग यासोबत झोपेचं महत्व आहे की झोप बरोबर. आजकालची पिढी काय आहे, रात्री जागते दिवसा झोपते. बरोबर. बरोबर. तर झोप, त्याला आम्ही म्हणतो सर्कॅडियन रिदम, की तो बरोबर रात्रीची झोप ही महत्वाची आहे. ओके. हा, तर झोप ही 6 ते 8 तास झालीच पाहिजे. तर झोप हे महत्वाचं आहे. मग स्ट्रेस, म्हणजे हा सगळा होलिस्टिक अप्रोच आहे. ओके. आता स्ट्रेस केव्हाही पहा, कोणाला म्हणा मुझे डिप्रेशन आया, आम्हाला तर डिप्रेशन ही गोष्ट माहितच नाही, आम्हाला हा शब्दच माहित नाही. आजकालची मुलं तर सहज म्हणून जातात की आय एम इन डिप्रेशन. हा, प्रत्येक गोष्टी म्हणजे कुठलीही गोष्ट म्हटली की मला डिप्रेशन आहे, बट दिस इज नॉट द वे. डिप्रेशन याला काय आहे, बी पॉझिटिव्ह है ना. आणि जिथे स्ट्रेस येतो, समजा आला स्ट्रेस किंवा कोणालाही, ही पिढी म्हणा, तर माझं म्हणणं आहे की आपल्याला काही हॉबीज असतात. हा, तर त्या आपण परस्यू करायला पाहिजे. की तुम्ही गाणे ऐका, तुम्ही नंतर गाणं म्हणा, डान्स करा, की ज्यांनी तुम्हा स्वतःसाठी वेळ द्या बेसिकली. ओके. मी तर म्हणते बायकांना की पार्लरमध्ये जाऊन बसा 1 तास, तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर. संदेश आहे ना, की तुम्ही पार्लरमध्ये जाऊन बसा, ती एक स्वतःची कॉन्फिडन्स लेवल वाढतो. बरोबर. तर हे करा, म्हणजे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा. ओके. तर दॅट इज, तुम्ही तुमच्या हॉबीज परस्यू करा, है ना. तर त्यांनी पण तुमचं निरोगी राहण्याचा एक मित्रमैत्रिणी बनवा, थोडस सोशल व्हा. ओके. खूप नाही. आता ह्याच्यावरून येतं की स्क्रीन टाइम, है ना. तर हा पण एक भाग आहे पुन्हा, की तुम्ही टीव्ही समोर बसून जेवता, जेवताना मोबाईल ऐकता, तर हे अतिशय चुकीचं आहे. ओके. तर हा सगळा होलिस्टिक अप्रोच आपल्याला हे केलं पाहिजे की आपला स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. बरोबर. आपले प्रोसेस फूड्स कमी केले पाहिजे आणि आपलं मीठ, साखर, मैदा आणि तेल. ओके. तेलावर आलो आपण. तर तेल राहिलं होतं. तर तेल कसं, सगळेजण म्हणतात की तेलच खाऊ नये, पण हे असं नाहीये. ते आपण आता पुढे बोलूच आहे. ओके. ओके. म्हणजे एकंदरीत आपली जी जीवनशैली आहे त्याचा परिणाम आपल्या आहारावरती होतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. मला सांगा की एकंदरीत आपला डाएट प्लॅन कसा तयार करावा. आता डाएट प्लॅन हा जो असतो तो तुमचं वय, मग तुमचं हाईट, वेट याप्रमाणे केला जातो. किंवा मग तुम्हाला काही रोगराई आहे का, म्हणजे काही मेडिकल तुमच्या काही कंडिशन्स आहे का, या हिशोबाने पण केला जातो. मग तुमचं इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, तुमच्या खिशाला काय परवडणार आहे. बरोबर. मग तुमची न्यूक्लिअर फॅमिली आहे का, तुमची जॉईंट फॅमिली आहे का, असे खूप सारे मुद्दे आहे की ज्याच्यावरून मग तुमच्या आवड निवड. आजकाल तर आम्ही तेही विचारून घेतो की बाबा रे तुला काय आवडतं, कारण की हे खाऊ नको म्हटलं की ते खाल्लंच पाहिजे. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी आणि मग त्यांचे पुन्हा बाकीचं लाईफस्टाईल काय आहे,
की आता जसं म्हणतात की अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको म्हणजे तंबाखू, येस. तर मग या सगळ्या गोष्टींना धरून आपल्याला डाएट प्लॅन करावा लागतो. कारण की आपण ज्या वेळेस म्हणतो की तुम्ही दारू पिऊ नका, बंद करा, ते कधीच होणार नाही. आपल्याला पॉझिटिव्हली सांगावं लागतं की हळूहळू Okay. कमी करा, तुम्हाला नाही तर हा त्रास होईल. आणि मग नुसतं दारू नसतं, बरोबर, अल्कोहोल नुसतं नसतं, त्याच्यासोबत ते जे बाकीचा चकना, येस, दॅट इज चकना. तर ते चकना जो असतो तो पण किती म्हणजे सगळं फ्राईड असतं. तर मग ऍटलिस्ट की तुम्ही ते फ्राईड नका खाऊ, तुम्ही तिथे तुम्ही मटकी मूग ठेवा, तुम्ही काकडी सॅलड ठेवा, हा असं, आणि हळूहळू कमी करा. पण हे Okay. कमी करणं गरजेचं आहे. कारण की यांनीच हे आपले सगळे हार्ट डिझिजेस म्हणा, लिव्हर डिझिजेस किती झालाय आजकाल, तर हे वाढत जातं मग. ओके. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये म्हणजे स्वतःच्या आहाराकडे लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही. जसं नोकरीला जायचं आहे, घाईमध्ये जायचं आहे, मुलांचा डबा करून द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये पौष्टिक आहार आपण विसरत चाललेलो आहोत. तर झटपट म्हणजे असा कोणता पौष्टिक आहार आहे जो आपण घरच्या घरी तयार करू हे शकतो? पहा, सगळ्यात पहिले तर धावपळीचं हे जे आहे म्हणतेस तू, तर मी म्हणेल की सगळ्यांनाच धावपळ आहे. आधी पण धावपळ होती, पण आता आपण हा त्याचा बाऊ केलाय की आम्ही खूप बिझी आहे आणि खूप अम्बिशन वाढलंय, तर त्याच्यामुळे आम्हाला वेळ नाही. पण हीच गोष्ट आम्ही असं करू शकतो की समजा उद्या सकाळचं काही जेवण आम्ही रात्री तयारी थोडीशी करून ठेवू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की थालीपीठ आहे, मग सगळ्या वेगवेगळ्या पालेभाज्यांची पराठे आहेत, किंवा मग मेव्याचे लाडू आहे. मेव्याचे लाडू कशाला, साधे आपण गुळदाण्याचे लाडू पण घेऊ शकतो, गुळदाण्याची चिक्की घेऊ शकतो. आपलं सातूचं पीठ, थोडं मागे जा, 50 वर्ष मागे जा, की या ज्या गोष्टी आहे या पौष्टिक पण आहे, पोटही भरतं त्यांनी, आणि त्यांनी तुम्हाला काही त्रासही होत नाही. आपले धिरडे आहे, मग आपली सोजी आहे, तर या भरपूर गोष्टी आहे आपल्या जवळ. पण आपलं कल्चर आपण बदलवायला पाहतोय. आणि कसं झालंय की धावपळ आहे, बरोबर आहे, पण धावपळ आहे म्हणून एक पाकिट मुलांच्या हातात किंवा आपण घेऊन घेतलं, जसं चिप्सचं पाकिट. आम्ही नेहमी म्हणतो की जब जब पॅकेट फुटेगा तब तक पेट फुलेगा, आम्ही हे नेहमी म्हणतो. तर म्हणजे तुम्ही एक पाकिट खाल्लं की तुम्ही समजा की आता तुमचं पोट वाढणार. आणि ही सेंट्रल ओबेसिटी म्हणा किंवा हा लठ्ठपणा म्हणा पोटाचा, हा सगळ्यात हानिकारक आहे. ओके. तर त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत त्या आपल्याला पुन्हा वापस, आता याच्यावरचीच एक गोष्ट सांगते की आता आपण हे म्हणतो फ्लेक्स सीड्स, ऐकलंच असेल सगळ्यांनी, बरोबर. तर हे आपलं जवस आहे, साधं जवस. हे मला वाटतं भारतात, किंवा माझी आजी जी आता 100 वर्षाची आहे समजा, तर ती तेव्हापासून खाते जवसाची चटणी. ओके. तर आपण काय करतो की आपली जी परंपरा आहे ती सोडून आपण दुसरीकडे लागतो. आणि मग ते जेव्हा सांगतात आपल्याला की नाही, दिस इज फ्लेक्स सीड्स अँड दिस इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ, तेव्हा आपण ते पुन्हा आपलीच गोष्ट आपण त्यांच्याकडून शिकतो. तर हे जवसाची चटणी किती वर्षांपासून आहे, आणि तेव्हा जवस तर स्वस्त होतं. आता जवसाचं तेल म्हणा, जवसाची चटणी म्हणा, इतकं महागलंय सगळं. तर आपली परंपरा सोडू नका. हे मी नेहमी म्हणते की ट्रेडिशनल फूड, ज्वारीच्या भाकरी तयार केल्या जायच्या. आणि कसं आपलं जे महाराष्ट्रीयन थाली जी आहे, आता ही हळूहळू थाली आलीच आहे. तर आपली जी महाराष्ट्रीयन थाली आहे ना, याच्यासारखी बॅलन्स्ड काही नाहीये, त्याच्यासारखं संतुलित काही नाहीये. म्हणजे आता तुम्ही त्याची वाढायची पद्धत बघा, की थोडंसं मीठ, मग चटणी, मग कोशिंबीर, मग इकडे कढी, इकडे वरण, एक पालेभाजी, एक साधी भाजी, पोळी, भात, तूप. म्हणजे एकही फूड ग्रुप असा नाहीये जो सुटतोय. तर हा संतुलन जे आहे ते आपल्याकडे आहे, पण वेळ नाही, काळ नाही, हे कारण आहेत माझ्या हिशोबाने. आपण करू शकतो आणि करायला हवं. आता समजा इडलीचं पीठ भिजवून ठेवलंय, तर इडली व्हायला किती वेळ लागतो? 10 मिनिटं. इतका तर वेळ आपल्याला मुलांच्या डब्यासाठी द्यायलाच हवा, स्वतःसाठी द्यायलाच हवा. हे माझं म्हणजे हा माझा तरी संदेश आहे सगळ्यांसाठी, की वेळ काढावा. आणि जंक फूड, बाहेरचे पॅकेट फूड्स पेक्षा घरी शक्य असेल ते रविवारी करून ठेवा ना, आठवड्याभराचं जे स्नॅक्स असतात किंवा जी कोरडे फळं असतात. नाही तर मुलांना देऊन दिलं चॉकलेट हातामध्ये, मुलांना देऊन दिलं पाकिट हातामध्ये, असं नाही करायचं. ओके. मला सांगा की तुमच्या मते, तुमच्या अनुभवातून कोणत्या समाजामध्ये आहाराविषयी चुकीच्या पद्धती आहेत ज्या तुम्हाला वाटतात? बापरे, ह्याच्यात तर खूप साऱ्या आहेत चुकीच्या पद्धती. सगळ्यात पहिली तर एक म्हणजे असं मनामध्ये किंवा डोक्यामध्ये ठरवून घेतलं की पोषक आहार म्हणजे बेचव आहे.
ओके. हे सगळ्यात मोठी चुकीचं आहे की आपण म्हटलं की तुम्ही न्यूट्रिशियस फूड खायला पाहिजे. है उसको क्या टेस्ट रहती है. टेस्टचा प्रश्नच नाही. टेस्ट असतं, फक्त त्याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन असलं पाहिजे ते व्यवस्थित असलं पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि ते बेचव नसतं. तर हा एक सगळ्यात मोठा मुलांमध्ये किंवा सगळ्यांमध्येच हे आहे की पोषक म्हटलं की बेचव. तर हे असं नाहीये. आधी आपण पोषक आणि चविष्ट हे खायचो. बरोबर. मग दुसरी गोष्ट म्हणजे वजन कमी करायला. आपल्या पोटाला दिवसभर मी काही खाणार नाही तर माझं वजन कमी होईल. किंवा शरीराला त्रास देणे की खायचं पण उलटी करायची त्याच्यानंतर. याला बुलिमिया नर्वोजा म्हणतो आमच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये. हे आता सध्या ऍडोलेसंट ग्रुपमध्ये खूप आहे की जिभेला हे करण्यासाठी खायचं आणि मग ते असे बोट घालायचे आणि ते उलटी करून घ्यायची. अच्छा. तर हा म्हणजे हे बिलकुलच बरोबर नाहीये आणि त्यांनी काही वेट कमी होणार नाहीये. एक हे आहे. मग अजून आपलं डायबिटीज मध्ये समजा आपण धरलं की आम्ही साखर नाही खात, आम्ही गुळ खातो. पण डायबिटीज मध्ये साखर, गुळ आणि मध या तिघींच्याही ग्लायसेमिक इंडेक्स एकसारखा आहे. ओके. म्हणजे कसं की ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की आपण जो पदार्थ खाल्ला त्यांनी आपल्या शरीरामध्ये साखर वाढते. तर तो इंडेक्स असतो. तर यांनी इतकी वाढते, यांनी इतकी वाढते, जास्त वाढते, कमी वाढते किंवा नाही वाढत. तर हाच जो समज आहे की साखरेपेक्षा गुळ चालतो हा खूप चुकीचा आहे. ओके. सगळं सारखं आहे आणि कुठलीही गोष्ट खाऊ नाही समजा तुम्ही डायबेटिक आहे तर. ओके. मग अजून एक आहे की मीठ. आम्ही साधं मीठ नाही खात, आम्ही सेंधो मीठ खातो. नाही, सोडियम कमी जास्त प्रमाणात सगळ्याच्यात एकसारखं आहे. ओके. मीठ हे मीठ आहे. तर समजा मीठ सांगितलंय नाही खायचं तर कुठलंही मीठ नाही खायचं. अच्छा. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. या लक्षात घ्यायचंय. तशा असून बऱ्याच गोष्टी आहेत तर या आपण सगळ्या पाळल्या पाहिजे. ओके. म्हणजे आपल्या समाजामध्ये बऱ्याच अशा आहाराविषयीच्या चुकीच्या पद्धती आहेत, त्या चालत आहेत आपल्या. चालत. ओके. माझा पुढचा प्रश्न आणि सर्वात महत्वाचा की मुलांमध्ये चांगल्या आहाराच्या सवयी लावण्यासाठी काय करायला हवं. कारण पालक देखील मुलांमुळे परेशान आहेत कारण मोबाईल मध्ये व्यस्त मुलं. पण आता इथे मी हेच सांगू शकते की आईनी अन्नपूर्णापेक्षा न्यूट्रीपूर्णा झालं पाहिजे. म्हणजे कसं की सगळं प्रेम आपल्या जे देशात आहे ते खाण्यात असतं. यांनी हे खाल्लं पाहिजे, यांनी ते खाल्लं पाहिजे. बरोबर. तर लहानपणापासून आपण ती सवय टाकायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण कसं करू शकतो की जसं एकत्र जेवणे. म्हणजे आई काय खातेय, बाबा काय खातायत किंवा आजी आजोबा काय खातायत तर ते पाहूनही मुलं खायला शिकतात. अगदी बरोबर. मग जसं माझ्याकडे खूप साऱ्या म्हणजे अशा आया येतात की त्या म्हणतात की माझे मुलं पालेभाज्या नाही खात. तर तुम्ही लहानपणापासूनच त्या पालेभाज्या त्या डायरेक्टली नाही खात तर तुम्ही पराठ्यामध्ये टाका, तुम्ही त्याच्या पुऱ्या करून द्या. म्हणजे त्यांना जे आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही ते इन्कॉर्पोरेट करू शकता. तर ती मेहनत सगळी पुन्हा आईची, घरातल्या लोकांची याच्यावरच येतं. आणि हे जे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहे किंवा हे जे ऍडव्हर्टिजमेंट आहे तर म्हणून मी म्हटलं जसं की सोशल मीडिया हे खूप मुलांना कॅप्चर करतं. अगदी बरोबर. तर त्याचं थोडं कमी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि पुन्हा शाळा ही मोठा रोल प्ले करते याच्यामध्ये की शाळेतले कॅन्टीन्स त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, समोसा, पिझ्झा. किती शाळांमध्ये मी गेली हे बोलायला की मला असं वाटतं की तुम्ही याच्यामध्ये थोडंसं थेरपेटिक ठेवा की जसं तुम्ही कडधान्य ठेवा, तुम्ही मखाणे ठेवा, तुम्ही फुटाणे ठेवा. है ना, अशा बऱ्याच गोष्टी आहे की आपण करू. किंवा फ्रुट्स ठेवा जे लोकली अवेलेबल फ्रुट्स आहे. आता फ्रुट्स म्हटलं की मुलांना ते होतं की आम्हाला किवीच पाहिजे. का? काही गरज नाही. उलट हे जे फूड माइल्स आहे जिथून आपल्या जवळ किवी येते ती येता तिचं काय होत असेल आपल्याला नाही माहिती. त्याच्यापेक्षा आपल्या जवळ पेरू आहे, बोरं आहे. म्हणजे आपले जे लोकली आणि सीझनली जे फ्रुट्स व्हेजिटेबल्स असतात ते खावेत. ते ठेवू शकतात ना. म्हणजे आपण आणि कसं घरचं आईचं ऐकण्यापेक्षा शिक्षक लोकांचं जास्त ऐकलं जातं मुलांना. है ना. तर आपण समजा शाळेमध्ये पण हे प्रोपोगेट केलं किंवा हे वाढवलं अवेअरनेस तर हे जास्त सोयीचं होईल.
अगदी बरोबर. हम्म. आजकाल म्हणजे हे बघितलं जातं की आजकाल पालकांची ही तक्रार असते की मुलं म्हणजे मोबाईल बघतात आणि मोबाईल बघतानाच ते जेवण करतात, हो. नाहीतर जेवण करणार नाही. हो, नाही तर ही सवय आपणच लावली आहे की हा बाहेर म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय की मूल रडताय तर आई मोबाईल देऊन देते हा. हातामध्ये. मी तिथल्या तिथे टोकलाय किती लोकांना की हे करू नका, कारण की ही त्याला सवय सवय लागते. लागते. आणि मग मोबाईल आणि यांनी पचनावर तुमच्या त्रास होतो आणि तुम्ही काय खाताय हे तुमचं लक्ष नसतं. अगदी बरोबर. आणि तुम्ही किती चावताय. हम्म. आधी आठवत असेल तर आपल्याला सांगायचं की 32 जात आहे तर 32 वेळ चावा. आता कुठे राहिलंय असं? कोण 32 वर? तुम्ही गल्प करत जाता. बरोबर. तर मग तो पचनाचा त्रास होणं. तर या सर्व गोष्टी आणि हे घरात शाळेत असंच आपल्याला मोल्ड करावं लागणार आहे. ओके. आणि सगळीकडे एज्युकेशन प्रोग्राम्स अवेअरनेस वाढवायला है ना. आणि माझं तर अजून एक म्हणणं आहे की शाळेमध्ये जितक्या लवकर तुम्ही न्यूट्रिशन बद्दल पुस्तकात आणाल, आता आहे पण मला वाटतं ते काय 8वी पासून वगैरे, जितक्या लवकर न्यूट्रिशनवर तुम्ही भर द्याल तितक्या लवकर लहान मुलांजवळ आपण पोहोचू. ओके. या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल आपण? आता संदेश असा देऊ शकते मी की संतुलित आहार हा आहे सोपा मंत्र. संतुलित आहार हा आहे सोपा मंत्र ज्यामुळे बिघडणार नाही तुमच्या शरीराचे तंत्र. धन्यवाद. मॅम, आपण शंखनाद प्रस्तुत सल्ला डॉक्टर या कार्यक्रमात आलात. आपण आहाराविषयीची संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.